मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता राहुल हिरवे यायचा आपण आणि यायच्या अगोदर आपल्या जे पाठीराखे आहेत भक्कम पाठीराखे आहेत त्यांना आपण साईडला करायचं आहे. त्या ठिकाणी जनरेटर आहे आणि त्या ठिकाणी पूर्णतः ग्राउंडची वायरिंग त्या ठिकाणी केलेली आहे. जरासं साईडला सरका, आपण बिंदास एन्जॉय करा, परंतु त्या ठिकाणी जागा आपण चुकीची निवडली. थोडस सहकार्य करायचं आहे कारण जनरेटरच्या वायरा तिथूनच पूर्ण ग्राउंडला गेलेले आहेत. हा इकडे थोडस मैदान ज्या उलट तेजवया इकडे तेजवया या इकडं. तर या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सरळ जातो सीमारेषा पार. हा येतोय चौकार. इथून खेळ पाहायला मजा येईल कारण एका बाजूने अंकुश वाघ आणि एका बाजूने अविनाश वाघ हे सख्खे दोन बंधू खेळपट्टीवर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शरद भगत, पहिला खेळाडू ज्याला चिंचवली एक्सप्रेस म्हणून मी नाव दिलं होतं तो खेळाडू इंडियन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. इथे मात्र चांगला चेंडू, चेंडू पडल्यानंतर सरळ आतमध्ये राहिला. दोन बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलं शरद भगतनं कारण अंकुश वाघ डावखुरे आताचा एक विस्फोटक फलंदाज. पंचाने नो घोषित केलाय. खराब चेंडू या ठिकाणी फेकला होता. इथे मात्र बॅकअप चांगलं होतं, बॅकअप चांगलं होतं. नो चेंडू, पुढचा चेंडू फ्री हिट आहे. चला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट. हा या सर. इथे मात्र चुका घडतायत. सिंगल, या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा. खाली का नाही काय नाही मी सर्वांना सांगले कॉन्टॅक्ट दिले. 10 धावा धावफलकावर लावल्या जातात. आतापर्यंत 4 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय. सर्या एकदाच काय सांगा अजय पारधी का वाघ. तर या ठिकाणी मात्र राहुल हिरवे यांची जी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी होती ती अजय पारधीला मात्र त्या ठिकाणी दिली आहे. तर यायचा अजय. हा बस आता कसं जनरेटर मोकळा आणि तुम्ही मोकळे. आता किती नाचा. या ठिकाणी मात्र शतरक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलनं षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाघजवाडी टीमची धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा. दोन बंधू अंकुश वाघ आणि अविनाश वाघ. अंकुशचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये 9 धावांचं योगदान दिलंय आणि अविचा विचार केला तर 1 धावेचं योगदान दिलंय.
या ठिकाणी हवाई सफर करतोय, षटकार आलाय वैभववर, मात्र प्रहार केला जातोय. या षटकारानं संघाची धावसंख्या धावपलकार आपण पाहतोय 17 धावा. अवीच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंग षटकार आणि षटकारानं मात्र धावपलकावर धावा लागल्या आता 17. यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे खेळाडूला. अनंत केवारी यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल. मिड विकेट रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं पम्बलिंग पाहायला मिळाली. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि सोप्पा झेल पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला. या ठिकाणी मात्र वैभव या गोलंदाजानं इथून मात्र आणि पहिला मोठा मासा गळाला लागलाय. या ठिकाणी मात्र अवी वाघ बॅक टू द डगआउट. डीजेचा वापर थोडा कमी करायचा आहे. आवाजाने वापरी. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूकडे सरसावलाय, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत अवधी होता सिंगल घेण्याचा. या सिंगल न संघाची धावसंख्या धावपलकावर 20 धावा. इथे मात्र डॉट चेंडू.
धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 22 धावा. 1+1. या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन. अंकुशलाही चेंडू समजला नाहीये. या ठिकाणी मात्र डॉट चेंडू. अंकुश वाघ 8 चेंडू मध्ये 9 धावांचं योगदान दिलंय. तर रुपेशनं एका धावेचं योगदान. इथे मध्ये पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. अतिशय चांगली गोलंदाजी राजू. निश्चितच राजू गावंडा आणि इष्टिरक्षकाचे भूमीमध्ये आहे त्याचाच बंधू अनंता गावंडा. 22 धावा. अजूनही विचार केला तर धावा बनू शकतात. अवंतर धाव म्हणजे या ठिकाणी मात्र लाऊड अपील होती फक्त आणि फक्त व्हाईट वाचवण्यासाठी. परंतु पंच आमचे अतिशय दक्ष पंच आहेत. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून डावखुऱ्याच्या फलंदाजाने मिड विकेट रिझन मध्ये खेळून काढलं. त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं संघाची धावसंख्या धावपलकावर 25 धावा. 25 धावा धावपलकावर लावल्या जात आहेत. अजूनही विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या धावपलकावर 25. या ठिकाणी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. चेंडूला अक्षरशः फेकून दिलं. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय आउटा पार. षटकार. धावसंख्या धावपलकावर 30 धावा. डावखुरे हाताचा फलंदाज रुपेश ऑफसाइड रिझन मध्ये या ठिकाणी खेळून काढलंय. त्या ठिकाणी मात्र धावा मिळतील 2. 2 धावेनं संघाची धावसंख्या धावपलकावर 32. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिला व्हाईट त्याच्यानंतर डॉट डॉट व्हाईट 1-6-2. या ठिकाणी बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि जेवढी उंची तेवढंच अंतरही जास्त. अजून एक मोठा फटका रुपेशच्या बॅट मधून निघालेला. हा अजून एक तडाखा. धावा.
चला लहान दामणी संघाचा संघनायक आपण यायचा आहे व्यासपीठावर. संघाची धावसंख्या धावपलकावर 38 झाले असतील. ऐका ऐका तो सिंगल होता, सिंगल घेतलेली. हा 1+1 बरोबर. 2 आल्या त्या ना, त्याच्यानंतर 2 डॉट, त्याच्यानंतर वाईड, त्याच्यानंतर सिंगल. 6 2 6 थांबा चेक करतोय. दोन षटकामध्ये 21 होत्या बरोबर, बरोबर ना. थांबा स्कोरर आणि एमटीसी लाईव्ह वाला दोघांचंही गणित चुकलंय. 39 धावा झालेल्या आहेत. स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कॅप्टन कुल अनंता गावंडा आलाय. विचार केला तर इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 39 धावा धावपलकावर लावल्या आहेत आणि फलंदाजी करताना आपण पाहतोय अंकुश वाघ आणि रुपेशचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलंय. तर अंकुशने 10 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिलंय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल मिळेल आणि सिंगलला दुहेरी धावसंख्येत कन्वर्ट करतोय आणि इथून मात्र नशिबाचा चौकारी मिळेल. म्हणजे या धावा एकूण टोटल मिळतील 6. पंचेचाळीस धावा, नशिबाचा चौकार डायरेक्ट हिट केलाय. कारण 3 इष्टिरक्षकाच्या पाठीमागे 3 खेळाडू आहेत आणि त्यांचं सुद्धा बॅकिंग मिळालं नाहीये आणि इथून मात्र डॉट चेंडू. पंचेचाळीस. चला लहान नामनी संघाचा संघनायक आलेला आहे. मोहपाडा संघाचा सुद्धा संघनायक आलेला आहे. आपण थोड्याच वेळात नाणेफेकी करू. धावसंख्या धावपलकावर 46 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावपलकावर धावांचा विचार केला तर निश्चितच 46 धावा लागल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी बीसीजी चिंचवली संघाला करावं लागेल. या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चुकला आणि चेंडू सरळ वन बाउंस सीमारेषा बाहेर. चौकार आणि चौकारानं मात्र संघाची 50 कंप्लीट झाले. 50 धावा धावपलकावर लावल्यात. चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत वाघजवाडी टीमची. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. अवंतर धाव.
इथे मात्र झेल बाद धक्का क्रमांक लागला दुसरा. पहिला हदरा उदसा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी खेळपट्टीवर महेश. इथे मात्र उंची जास्त अंतर कमी आणि इथून पुन्हा एकदा जजमेंट चुकलं. धावचीची संधी इथून मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष. पण नाणेफेकी करूया. एका बाजूने लहान धामणी अर्थातच नाना खंडवीचा संघ आणि त्याच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी सज्ज झालाय बदलापूर विभागातील मोहपाडा हा संघ. नाणेफेकी केली जाते. या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कॉल. मोहपाडा बदलापूर या संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. चला लगेच सलामीची जोडी पाठवायची आहे कारण 24 चेंडू मध्ये 53 धावा बनवायच्या आहेत. चांगली फलंदाजीची नक्कीच आशा करावी लागेल. ती बीसीजी चिंचवली टीमला. तर यापुढील धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय स्वप्नीलजी आवाले सर, मॅन फ्रॉम बेकरा. थँक्यू वाघ सर. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेला मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातोय. वन स्टार वाघाजवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट बीसीजी चिंचवल्या. पहिल्या डावाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या डावामध्ये धावा बनल्या गेल्या तब्बल 52 आणि 53 धावेचा एक भलं मोठं टार्गेट सेट झाले. सलामीची जोडी अनंत गावंडा आणि त्याच्या साथीला दशरथ ही जोड सगळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. जर का अनंत गावंडाची बॅट बोलली तर या धावा देखील बनतील कारण यामधून विजय संघ क्वालिफायर साठी अंतिम मॅच साठी तो संघ दाखल होईल. क्वालिफायरची मॅच खेळण्यासाठी तो संघ दाखल होईल कारण अजूनही आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्या ही मॅच सोडली तर. कारण यानंतर देखील लहान दामणे आणि त्यांच्या अगेन्स्ट मोहपाडा ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामधून विजय संघ यामधून जो विजय खेचून आणेल त्या संघाच्या अगेन्स्ट अंतिम सामना खेळेल. चला स्पीडअप घ्यायचं. वाघाजोडी संघ आपल्याला देखील विनंती असेल गोलंदाजी ट्रॅकवरती विभागला आपण पाहतोय समोर अनंत गावंडा. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल रंगलं जाईल. तीन वाजून 18 मिनिटं झाले गेलेत. आपण जर का पाहिला गेला भरपूर वेळ मात्र खर्च झाला आजच्या दिवसामध्ये. जवळपास 24 चेंडू आणि 53 धावा आव्हान कठीण आहे कारण पहाटेचं 17 मात्र या ठिकाणी सुरुवात होईल करताना आपण जर का पाहिला गेला सामन्याला सुरुवात होत असताना दुसऱ्या डावातील हा पहिला चेंडू अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या मिळाली फक्त एक सिंगल धाव
आणि सिंगलच्या सायना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न दशरथ ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे आणि या षटकामध्ये अभि वाघ वरती 15 ते 16 धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. मात्र एवढ्या सहजासहजी एवढ्या धावा बनतील का हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील आणि त्यासाठी प्रयत्न करतील. यावेळेस मात्र भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. विकेट किपरने मात्र जरूर सेलिब्रेशन केलं आणि पंचांना ते अपील उचलून धरले विकेटचं बटन आणि पहिला करारा झटका बीसीसी चिंचोली टीमला 1 या अंकावरती. वनडाऊनसाठी नवीन फलंदाज रामदास यावेळेस मात्र दाखल झालाय. समर अविवागचा वेग आणि त्या वेगावरती दुसऱ्या चेंडूवरती दशरथची विकेट. फार महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर काढले गेल्या. इथून एखादी पार्टनरशिप जर का रचल्या या षटकामध्ये डबल सिंगल वरती प्राधान्य दिलं, खराब चेंडूवरती जर का प्रहार केल्या, हे समीकरण जर का जुळलं तर नक्कीच चांगली रणनीती पाहायला मिळेल. मात्र एवढं सहजासहजी तसे घडेल का? फटका सुंदर आहे लॉंगॉनला, क्षेत्ररक्षकाला चकवा देत एक टप्पा घेत हा पहिला शानदार चौकार. फलंदाज चौकारांना डाबाची सुरुवात केल्या. रिदम मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आणि त्या ठिकाणी आपण जर का पाहायला गेला गोलंदाजाला स्वतःला लगेच सावरला आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करत असताना आपण पाहतोय. संघ 5 अंकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये जवळपास आपण पाहायला गेला आव्हान भरपूर मोठं आहे. तब्बल 53 धावा बनवायच्या आहेत चिंचोली टीमला आपण पाहतोय आणि तो संघ देखील प्रयत्न करेल, कारण यामधून जो संघ जिंकेल तर क्वालिफायर मॅच साठी मात्र दाखल होईल आणि दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. अतिशय वेग आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाहीये आणि इथून मात्र हा डॉट चेंडू ज्या रीतीने चेंडू रिलीज झाला थेट विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 5 अंकावरती. 4 चेंडूचा खेळ संपला गेला आपण पाहतोय आणि 2 मधून एखादा प्रहार करणं फार महत्वपूर्ण राहील. समोर रामदासला आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल गुडलेन स्पॉट वरचे सफर. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही. या सलग हा दुसरा डॉट चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी आहे. चौकार आला त्यानंतरचे मात्र सलग 2 चेंडूवरती 2 डॉट आणि इथून मात्र अंतिम चेंडू फेकला जाईल. संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 5 अंकावरती. अंतिम चेंडू देखील सुरेख फेकला जातोय. चौकार आला आणि त्यानंतर सलगचे 3 चेंडू डॉट आणि समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 5 धावा 1 षटकाच्या अखेरीस 1 विकेट. आता समीकरण कठीण झालं. येणारे 18 चेंडू आणि तब्बल 48 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिल्या गेल्या या स्पर्धेसाठी ज्यांची अफाट मेहनत राहिली आदरणीय, आपण जर का पाहिल्या गेला जगदीश शेठ मात्र्या या स्पर्धेतून रजा घेत असताना सातत्याने प्रत्येक दिवस त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. आज
जवळपास 3:30 वाजत आले गेलेत आणि आज खऱ्या अर्थाने ते रजा घेत असताना लक्ष उद्या मॅचच्या दिशेने गोलंदाज अंकुश वाघला आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान तेजतरार यॉर्कर चेंडू रिलीज केला आपण पाहिला गेला आणि तिथून हा डॉट चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळाला. अनंत गावंडाला फॉर्म मध्ये येणं फार महत्वाचं आहे, कारण अनंत गावंडाची बॅट बोलली तरच या धावा चेस होतील, अन्यथा सामना वंशटर वाघाजवाडी टीमच्या बाजूने जाईल यात मात्र शंका नाही. या पुन्हा एकदा मात्र जशास तसं उत्तर, बॅक टू बॅक 2 चेंडू अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी असेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 अंकावरती समीकरण आपण पाहिलं 16 चेंडू आणि अजूनही 48 धावसंख्येची गरज आहे. 16 मध्ये 48 बनवणं म्हणजे प्रत्येक चेंडू गणिक चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. यावेळेस बॅटची लिडिंग एज, कॅच सोडली की मॅच, येणारा वेळ सांगून जाईल वन स्टार वाघाजवाडी टीमला. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी, मात्र चेंडू मात्र भूमीला दान झाला आणि नशिबाची साथ लाभली गेली आपण पाहतोय. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये एकही धाव खर्च केली नाही. या अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अंकुश वाघला आपण पाहतोय. अविवागचा मोठा बंधू पहिलं षटक फेकला अविवागनं, ज्यामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5, त्यामध्ये 1 विकेट दशरथची. आणि जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे 3 चेंडू डॉट फेकलेत, ते देखील अनंत गावंडा समोर, म्हणजे जबरदस्त गोलंदाजी. 15 चेंडू आणि 48चं समीकरण. यावेळेस फटका सुंदर आहे, कॅच सोडली आणि त्याचा परिणाम चेंडू सीमापार षटकार. अंकावरती 3 चेंडू डॉट, त्यानंतर मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाला विकेट किपरच्या माध्यमातून थोडासा सल्ला मसलत कानमंत्र देण्याचा प्रयत्न राहिला गेला. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. यावेळेस वन्स अगेन्स्ट फटका बसला जातो, त्या ठिकाणी अविभाग चुकी करत नाही आणि ज्या विकेट साठी जाळ रचला होता त्या जाळ्यामध्ये फसला गेला. विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. या षटकातील अंतिम चेंडू मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील, कारण आव्हान भरपूर कठीण होत चाललं आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या, वाघाजवाडी संघ वेळ भरपूर खर्च होते. आपण जर का पाहिला गेला 11 वरती 2 धक्क्या आणि इथून मात्र ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट, क्षेत्ररक्षकाला चकवा दिला आणि चेंडू फरार. धावा मिळतील 4. आणि तब्बल 38 धावसंख्येची गरज. आव्हान भरपूर कठीण आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला एखाद्या षटकाला जर का टार्गेट केला
चिंचवली टीमने एखाद्या षटकामध्ये जर का चांगली धावसंख्या बनवली तर सामना अंतिम षटकामध्ये आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळेल. मात्र वाघाजवाडी संघ देखील इथून एकच विचार करत असेल, एक षटक चांगला सामना त्यांच्या बाजूना. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती महेश वागला. मात्र यावेळेस विश्वास दाखवला महेश या गोलंदाजावरती. समोर फलंदाज रामदास आणि त्याला साथ देईल जय. जयचं कौतुक करेन, ज्या वेळेस संधी मिळते त्या वेळी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला गेलाय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला, कारण संधी आपल्याला एकदाच मिळत असते, त्या संधीचं सोनं जर का आपण केला तर आपल्याला टीम वारंवार संध्या देत असत्या. आज रामदासला देखील संधी सामना जिंकून देण्याची आहे, कारण 12 चेंडू आणि 38 धावा आव्हान कठीण आहे. मात्र जर का कठीण आव्हान सोपं केला तर आपला मात्र संघ देखील एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल. समोर गोलंदाज महेश राऊंड द विकेट ना. यावेळेस मात्र पाहावं लागेल बॅटची लिडिंग एज आणि इथून मात्र विकेटचं बदन, फलंदाज होईल बाद. पाहायला गेल्या भरपूर कठीण होत चालले आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी 12 मध्ये 38 ची गरज होती, आता समीकरण राहिले 11 चेंडू 38. समोर फलंदाज शरद भगत. इथून मात्र मोठे फटके लगावणं फार महत्वाचं राहील आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ऑलंद कार्पेटने फटका सजवला आपण पाहतोय. चेंडू उचलून फेकी केला जाईल, तोपर्यंत मिळाले फक्त एक सिंगल धाव. शरद भगतनं फार चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळला, त्याला माहिती आहे. जयनं चौकारानं डावाची सुरुवात केली आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये देखील जयने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि यावेळेस देखील त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. 10 चेंडू 37ची गरज. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरचे सफर अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला. आज खऱ्या अर्थानं वाघाजवाडी टीमचं कौतुक करेन, ज्या रीतीने खेळ राहिला. खऱ्या अर्थानं खांडीची पाटी संघाच्या अगेन्स्ट जी रणनीती आखली लाजवाब, कारण पहिल्या षटकामध्ये 5 विकेट गेले तरी देखील अवी वाघ मैदानाच्या आतमध्ये आला नव्हता आणि जसा मैदानाच्या आतमध्ये आला दुसऱ्या षटकानंतर तिथून मात्र सामना पूर्णपणे पलटला आणि तो सामना जिंकला आणि त्यानंतर मात्र इथपर्यंत प्रवास कापला आपण पाहतोय. आणि इथून मात्र हा षटकार ठोकत जय सांगतोय की अजूनही सामना मात्र चिंचवली संघाने सोडला नाही आणि या 6 धाब्यानं संघ पुढे सरकेल तब्बल 22 या अंकावरती. चेंडू आणि तब्बल 31 धाबा. या 2 चेंडू गणित एखादा प्रहार येणं फार महत्वाचं राहील आणि त्यासाठी जय प्रयत्न जरूर करेल. मात्र वेगवान चेंडू इष्टांच्या मागे तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पण पाहिल्या गेल्या सर्वाधिक उत्कृष्ट इष्टरक्षक म्हणजे ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आपण पाहिल्या गेल्या चंद्रबागला आपण पाहतोय, कारण फार चांगली भूमिका. सूर मारणं देखील त्याला फार चांगलं जमतं, सातत्यानं त्यासाठी देखील चातुर्य तो दाखवत असतो. मात्र यावेळेस फुलरलेनचा चेंडूचा प्रॉपर टायमिंग करू शकला नाही, एक सिंगल प्राप्त होईल आणि इथून मात्र सिंगलच्या सैन्य संघ पुढे सरकेल तब्बल 23 या अंकापर्यंत. आता येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 30 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 30 धावेची गरज. त्यात 5 षटकार ठोकावे लागतील. मात्र 5 षटकार ठोकणं जेवढं बोलणं आहे तेवढं सोपं नाही. जय वरती मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक असेल. गोलंदाज रुपेश वाघचा वापर केला जाईल का? 6 चेंडू आणि कंपल्सरी 30 धाब्यांची गरज. 5 षटकार ठोकावे लागतील जर का सामना जिंकायचा असेल आणि 5 षटकार ठोकल्या तर हा इतिहास रचला जाईल या स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चर्चा देखील त्या खेळाडूची राहील. चला स्पीडअप घ्यायचा. आपण पाहायला गेले या मॅचसाठी भरपूर वेळ खर्च झाला, जवळपास 3:30 वाजून गेलेत आणि अजूनही आपल्याला 2 मॅच कव्हर करायच्या आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं
6 चेंडू आणि तब्बल 30 धावसंख्येची गरज. गोलंदाज रुपेश वाघला आपण पाहतोय. अंतिम षटकाला सुरुवात आणि पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. आता 5 चेंडू आणि तब्बल 30 धाबा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 6 धाबा बनवावे लागतील तरच सामना जिंकला जाईल. यावेळेस मात्र फटका बसला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. टिपला जाईल, जेल संपेल फलंदाज. घ्यायचा सामना एकतर्फे आपण पाहतोय. ज्या ठिकाणी नवीन फलंदाज राजू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करत असताना फार मागणी गोलंदाजी, त्यानंतर मात्र बॅटिंग करत असताना निराश केला आणि तिथून मात्र सामना मात्र खऱ्या अर्थाने गमावला जातोय यावेळेस चिंचवली टीम. कारण पूर्णपणे एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये सलग 2 चेंडूवरती 2 सफलता. रुपेशला आपण पाहतो 3 चेंडूचा स्पेल राहिलाय, त्यामध्ये एकही धाव खर्च केली नाही या आणि 2 विकेटचा मोबदला. आपण चिंचवली टीमचा जर का विचार केला का 25 वरती 5 धक्के लागले गेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळेस आपण पाहतोय गणेश. पुढचा सामना भरपूर महत्वाचा आपल्याला पाहायला मिळेल. मोहपाडा आणि धामणे सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही टीमने मात्र सज्ज राहायचं खऱ्या अर्थानं, कारण यामधून फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक राहिल्या. समोर गणेश, यावेळेस आपण पाहतो अनुशायक वरती. गणेश सड्या सुंदर चेंडू होता, मात्र फटका बसला जातोय. सलगच्या 3 चेंडूवरती 3 सफलता. आल्या पावले फलंदाज माघारी. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. मैदानाच्या आतमध्ये रुपेश यावेळेस मात्र दाखल झाला आपण पाहतोय. फटका तर सुंदर या, मात्र त्याचा फारसा परिणाम पाहायला मिळणार नाही या. फक्त धावांचा अंतर कमी होईल आणि सामना एकतर्फे आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. संघ जाऊन पोहोचलाय 24 वरती 6 बाद असताना ही स्थिती, आणि यामधून विजयी संघ अर्थातच तो संघ आपल्याला पाहायला मिळाला. वाघाजवाडी संघ हे फटके सुरुवातीला येणं फार महत्वाचं होता, मात्र सामना जिंकला गेलाय. वंशधार वाघाजवाडी संघ आणि अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात, आजच्या रजनीमध्ये जबरदस्त खेळ राहिला आपण पाहतोय, आणि इथून मात्र सामना जिंकलाय वंशधार वाघाजवाडी संघ. अभिनंदन, हार्ड लक. बीसीजी चिंचवली संघ फाईट अप्रतिम दिल्या आणि या सामन्याचा सामनावीर हे नामांकन जाईल खऱ्या अर्थानं. आपण जर का पाहिलं गेला